नमस्कार. आम्ही डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीचे चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी. आज आपण ग्रामीण कृषी कार्य अनुभव कार्यक्रमाअंतर्गत फलटण जिल्ह्यातील रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर जितेंद्र जाधव यांच्या इथं हायड्रोपोनिक्स आणि किचन गार्डनचा यशस्वी प्रयोग बघायला जात आहोत. आपलं नाव माझं नाव जितेंद्र आनंदराव जाधव. आपला एक थोडा परिचय सांगू शकता की म्हणजे आपण सध्या काय करताय? म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं बी एस सी झाली माझी प्लेन BSc फिजिक्समधून. 12वी नंतरच ट्राय करतो आर्मीमध्ये, कारण आपली परिस्थिती गरीब असताना त्यामुळं आणि त्यावेळेस काय एवढं अवेअरनेस नव्हता कोणत्या नोकरीचं कसं आहे किंवा गायडन्स असेल. आर्मी 2003ला जॉईन केली. साधारणतः 15 वर्ष 6 महिने 18 दिवस असं सर्व्हिस केली. आणि त्याच्यानंतर मी ॲज अ तलाठी म्हणून ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी. तर आपण सांगत होता मला की आजकालची लाईफस्टाईल वगैरे खूप चेंज होते. पेस्टिसाइड्सचं रेसिड्यू आपल्याला खूप दिसतंय. भरपूर आणि ऑर्गॅनिक म्हणजे फेड होत चालली. फेड म्हणजे आता तुम्ही जर सिटीमध्ये राहत असताल तर सिटीमध्ये तुम्हाला कोणतंच ऑर्गॅनिक भेटणार नाही. खरं ना तुम्हाला दूध भेटणार, ना तुम्हाला पालेभाज्या भेटणार. आपल्या इंडियाची इतकी एवढी पॉप्युलेशन झाली आहे की ते तुमचं मेंटेन होण्यासाठी जे प्रोडक्शन तेवढं तयार होण्यासाठी तुम्हाला त्या केमिकलची जरूरतच आहे. कारण त्या प्रमाणात प्रोडक्शन नाही ज्या प्रमाणात आपली पॉप्युलेशन आहे. आता मध्ये 25 तारीख विषय निघलेला तुमच्या विधानसभेमध्ये डुप्लिकेट पनीर आहे आणि त्याला गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली की तुम्ही ते दुधाची पावडर आणि त्याचे पाम तेल आणि काही प्रमाणात युरिया वापरून त्याचं पनीर तयार करताय. अरे काय सिंपल पनीर बनवायचंय. 1 लिटर दूध आणा, त्याच्यामध्ये लिंबू किंवा विनेगर टाकलं की अर्धा तासात पनीर तयार होतंय एकदम प्युअर. कशासाठी? हाय प्रोटीन त्यात बी आहेत. ह्या म्हणजे अवेअरनेसवर की पेस्टिसाइडमुळे आपलं म्हणजे दिवसेंदिवस आपली लाईफस्टाईल चेंज होते, प्लस कॅन्सर आजार वगैरे येतात भरपूर प्रमाणात वाढले. ह्याच्यावर तुम्ही असं टॅकल करण्यासाठी तुम्ही काय केले, म्हणजे कोणत्या गोष्टी असेल? टॅकल्स करण्यासाठी आता मी माझं टेरेस गार्डन मेंटेन करतोय. मी वरती टेरेसवरती ऑर्गॅनिक म्हणजे जसं वांगे असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल किंवा पालेभाज्या कुठल्या असतील, मेथी असेल किंवा कोथिंबीर, हे आत्ता मी चालू आहे माझं. अजून हार्वेस्टिंगला आलं नाही. आता नवीन प्रोडक्शन म्हणजे आता तुम्ही नवीन सुरुवात केलेली. कारण मी बघतोय ना आमचे रिलेटिव्ह 1-2 आहेत ना कॅन्सर पीडित आहेत. जो तो म्हणतोय मला सिटीमध्ये जायचं. सिटीमध्ये अरे सिटीमध्ये एवढं पोल्युशन झालेलं आहे की अवघड आहे जगणं. आणि तिथं तुम्हाला काहीच भेटत नाही पौष्टिक. नाही आहे काय तुम्हाला पालेभाज्या भेटते का दूध भेटतंय? त्या तुम्हाला माहितीच आहे दुधाच्या पॅकेटमध्ये काय आहे. आणि मग तुम्ही जसं म्हणलं की हे फळभाजी वगैरे तुम्ही टेरेस गार्डन हायड्रोपोनिक्स थ्रू चालू केलं. आणि इव्हन आता दुधाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं दूध हे भेटते गावाकडे भेटते थोडंफार चांगलं. पण त्यातल्या त्यात आपण स्वतः प्रोडक्शन करावं. आम्हाला शेती नसल्यामुळं मी एक देशी गाय पाळलेली आहे आणि तिच्यासाठी एक माझं घराच्या पुढं एक पार्किंग आहे. पार्किंगमध्ये एक 4x4 4 फूट बाय 4ची एक वेस्ट जागा होती. त्याच्यामध्ये मी हायड्रोपोनिकचा सेटअप प्लॅन्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या एका गायला सफिशियंट असं हिरवा चारा तयार होतो. त्याच्यामध्ये ना की मला त्याला तणनाशक कुठलं मारावे ना कुठलं फंगीसाईड काय असं नाही की ते एकदम पौष्टिक, जसं की निरोगी बी राहते, तिचं दूध प्रोडक्शन बी वाढते, म्हणजे आजारीपणा कमी. हायड्रोपोनिक्सच्या चाराच्या सेटअपसाठी 4x4चा आपल्या घरच्या एका गायपुरती तुम्हाला करायला तुम्हाला असं किती कॉस्ट आलाय? म्हणजे तरी खर्च हा कसं मित्राच्या रेफरन्स घेतलेलं, त्यांनी मला ते 12,500 रुपयाला दिलं होतं. परंतु आपण घरी पण तयार करू शकतो वेस्ट असं काय नाही. वेगवेगळे बॅचेस आहेत. हो बॅचेस. रोज तुम्हाला 3 ट्रे भेटतील. रोज 3 ट्रे. जसं त्याच्यामध्ये मी जर मका 2 किलो भिजवली, 2 किलो मी सुकी मका आहे ना आपली मार्केटमधून आणलेली, तिला काय करायचं थोडंसं 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याला कोमट पाण्यामध्ये तसंच 10-12 तास भिजवून ठेवायचं. जसं आपण बाकीचे मटकीला हे करतो ना स्प्राउट्स, तसं त्या टाईपचं. आणि त्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी पोत्यामध्ये आपल्या बुडवून ते 24 तासासाठी ठेवतो. आणि 24 तासातून काढून पुन्हा ते 3 ट्रे भरतात. त्याच्यात 3 ट्रे टाकायचे. 3 ट्रे ते 8व्या दिवशी तुम्हाला त्या 2 किलोचे साधारणतः 14-15 किलो तयार होतं. म्हणजे तुमचा जे एका गायचा डेलीचा चारा रिक्वायरमेंट आहे तो जो वला चारा आहे तो हिरवा चारा आहे तो होतो. आणि तुम्हाला म्हणजे फरक जाणवला आहे का की म्हणजे जे आपला रेग्युलर चारा असतो आणि जो हायड्रोपोनिक्सचा चारा? 100% त्याच्यामध्ये
साधारण सांगतो तुम्हाला त्याची जी हेल्थ आहे ना ती ग्रोथ दिसून येतात ते आपल्याला हो, आणि त्या हो. दूध म्हणजे तुम्ही विच्युअली बघताय आता 100% की कसं त्याचा फरक पडतोय प्रॅक्टिकली केल्यानंतरच कळते असं सांगण्यावरून ह्याच्यावरून प्रॅक्टिकली ऍटलिस्ट घरच्यांसाठी भाजीपाला किंवा हा. दूध असेल ते तुम्ही पोहोचू रोजच्या रोज शकता. ताजं आहे हा. हो. वरती जाऊन कोथिंबीर तोडून हा, आणायची हा. वांगे तोडून आणायची वांग्यावरती एवढी बाहेर पेस्टिसाइड आहेत नाही तुम्ही तोंडात घालू शकत नाही मार्केट कंट्रोल करणं खूप अवघड आहे हा. पेस्ट मी स्वतः आणि मग ऍग्रिकल्चर हा. करते म्हणून मला जाणीव आहे मग तेच ना तुम्ही विदाऊट असू दे ना किडका अर्ध कापून टाका अर्ध खाना खरंय कुणी सांगितलं तुम्हाला पेस्टिसाइड मारायला हो हो यंग जनरेशनला तुमचा काय मेसेज असेल की म्हणजे म्हणजे आपल्या घरच्या घरी जेवढं तुम्हाला प्रोव्हाइड करता येईल लाईक अ किचन गार्डन तुम्ही तसं एक वरती किचन गार्डन ते आपण दाखवू आणि प्लस तुम्ही दुधासाठी पण हायड्रोपोनिक्स तसं तुम्ही यंग जनरेशनला काय सल्ला द्याल किंवा मेसेज पोहोचवाल की ह्या साईडला तुम्ही वळा कारण की हा. आजकाल सगळं इन्स्टंट झालंय पोरांना सगळं इन्स्टंट पाहिजे इन्स्टंट पाहिजे हां त्यामुळे तुम्ही काय आहे की आजकाल नोकऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललंय आता त्यात आलंय पुन्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय म्हणतात नवीन आहे AI त्याच्यामुळं एवढ्या नोकऱ्या जातात एक्झिस्टिंग नोकऱ्या जातात इन फ्युचर तर तुमचं पॉप्युलेशन वाढणार आहे बरोबर आणि अजून एज्युकेटेड माणसं बी मॅनपॉवर वाढणार आहे आणि नोकऱ्याचं प्रमाण त्या प्रमाणात कमी राहणार आहे तर सगळ्यांनाच नोकऱ्या भेटणार नाहीत आणि मग हा तुमचा सेल्फ बिझनेस बी करू शकता तुम्ही त्याची खूप जरूरत आहे का तर त्या पॉप्युलेशनच्या रेशिओमध्ये तुमचं जे प्रोडक्शन आहे इवन खाद्याचं म्हणजे आपल्या अन्नधान्याचं प्लस दुधाचं हे होत नाही त्याच्यासाठी तुम्ही ज्या हायड्रोपोनिक असतील किंवा शेतीपूरक व्यवसाय असतील किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही डायव्हर्ट व्हावं आणि हे तुमच्या आवडीवरती ह्याच्यामध्ये आवड निर्माण केल्यानं 100% तुम्हाला सक्सेस आहे धन्यवाद काय आपण खूप मदत केलं कॉपरेशन केलं थँक्यू आणि आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा मेसेज उद्देश पोहोचवा